मित्रांनो, आजचा जमाना आहे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. पूर्वी ज्ञान, माहिती किंवा आजच्या भाषेत डेटा 15 वर्षांनी दुप्पट व्हायचा, पण आता डेटा किंवा माहिती 5 वर्षात दुप्पट होते. मला आठवतं 60 किंवा 70च्या दशकात 4 चाकी वाहनं म्हणजे इंडियन मेक, ॲम्बॅसेडर आणि पद्मिनीच होती. आणि त्यावेळी 2 व्हीलर्स ही बुलेट, जावा आणि राजदूत होत्या. आता अगणित कंपन्यांच्या अगणित मॉडेल्स आले आहेत आणि त्यांची प्रत्येक वर्षी त्यांचे रिवाइज मॉडेल किंवा व्हर्जन येतात. हा बदल शक्य झाला AIने, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेने. AIने रोबोट म्हणजे यंत्रमानव बनवला. हा यंत्रमानव अशक्य गोष्ट आपल्याला जी पूर्वी वाटत होती तो करू शकतो. आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडच्या देखील गोष्टी तो करू शकतो. बघा तर आता रोबोट किंवा यंत्रमानव शेतातील रोपांची कापणी करतो अगदी अचूकपणे, आणि आपल्याला फक्त बघायचं आहे ना कमाल. जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलात तर रोबोट तुम्हाला मेन्यू कार्ड आणून देतो. तुम्ही ऑर्डर प्लेस केली की रोबोट ऑर्डरप्रमाणे चक्क अन्नपदार्थ आणून देतो. झालं ना माणसांचं काम कमी. तुम्ही घरात आहात आणि तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला तर रोबोटला सूचना द्या की हा पदार्थ मला बनवून दे. तो तुमच्या सूचनेनुसार तुमचा अन्नपदार्थ बनवून देतो. आहे ना घरातलं काम कमी झालं की नाही. आणि समजा तुम्हाला एवढा कंटाळा आला की तुम्हाला काही खावासंच वाटत नाही किंवा स्वतःच्या हाताने खायची तुमची इच्छाच नाही राहिली आहे, तर यंत्रमानवाला सूचना द्या. तो चक्क तुम्हाला जेवण भरवेल. बघा हे बघा. मित्रांनो, AIने व्यक्ती किंवा वस्तू ओळखण्यासाठी हे तंत्र वापरलं आहे. कसं ते बघा. पहिलं म्हणजे मशीन लर्निंग. AI प्रणालीचा वापर डेटा सेटवर प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो. या डेटामध्ये व्यक्तीचे एका वस्तूचे चित्रे असतात आणि प्रणाली विविध वैशिष्ट्ये शिकते आणि नंतर ती नवीन चित्रे ओळखू शकते. आहे ना खरं. कॉम्प्युटर विजन, यामध्ये कॅमेरा किंवा सेन्सरद्वारा घेतलेल्या प्रतिमा किंवा व्हिडिओचा वापर केला जातो. AI प्रणाली प्रतिमेतून विशिष्ट चेहरा, रंग आणि आकार ओळखते. तिसरं आहे ऑब्जेक्ट डिटेक्शन. यात विविध वस्तूच्या स्थानांची वर्गीकरण केलं जातं आणि त्याची डेटा कलेक्ट केला जातो आणि एखाद्या चित्रामध्ये किंवा व्हिडिओमध्ये वस्तूचं ठिकाण अचूक शोधलं जातं. आहे ना कमाल AIची. तर मित्रांनो, AI आता गर्दीत हरवलेल्या माणसांना ओळखू शकतो. तुमचं हरवलेली वस्तू शोधू शकतो. आहे ना कमाल.